रोजची 4 डझन अंडी आणि 20 लिटर दूध पिणारा पट्टीचा पैलवान आहे मी. पट्टीचा पैलवान. कोणी जर आडवालं ना एका बुक्कीत गार करू शकतो आम्ही. एका बुक्कीत. रोज 20 किलोमीटर धावतो मी. 4-4 तास तालमीत व्यायाम करतो, सराव करतो, घाम गाळतो. का? हिंद केसरी. तुम्हाला सांगतो, हिंद केसरी बनायचं स्वप्न ना मी पाळण्यात असताना पासून पाहिलं होतं. असं म्हणलं ना तरी ते काय खोटं नाही ठरायचं. आणि फक्त पाहिलं नव्हतं, फक्त पाहिलं नाही, ते पूर्ण करून दाखवणार. बघा तुम्ही, बघा. आणि तेवढ्यावरच नाही थांबायचं. मी तेवढ्यावरच नाही थांबणार. एकदा का देशात नाव झालं ना, तर मग आंतरराष्ट्रीय स्तरावरती नाव कमवायचं आपल्याला. रेसलर, जगातला 1 नंबरचा रेसलर बनून दाखवणार मी. बघा, तेही करणार. धमक, तेवढी धमक आहे माझ्यात. इथे आंतरराष्ट्रीय जगावरती, आंतरराष्ट्रीय स्तरावरती मी नाव कमवायच्या गोष्टी करतोय. आणि आमच्या कोल्हापुरातच कोणाला टॅलेंटची कदर नाही माझ्या. नाही, बाहेरच्या लोकांचं जाऊ द्या, बाहेरच्या लोकांचं सोडा. माझ्या घरात माझ्या सख्या आई वडिलांना सुद्धा पडलेली नाहीये माझ्या स्वप्नांची. ती स्वप्न पूर्ण करण्याची तळमळ त्यांची कधी दिसलीच नाही मला. कधीच नाही. आयुष्यात एकदा त्यांच्या समोर हात पसरला होता. एकदाच. त्या पंजाबच्या रेसलर अकॅडमी मध्ये मला जाऊ द्यात, मला प्रॉपर ट्रेनिंग घेऊ द्यात, मला पुढे शिकायचंय. कधीपासून सांगतो मी त्यांना, पण नाही. काही फरक नाही पडला. उलट माझी वेळ आल्यानंतरच त्यांना कडकी लागली. माझे मित्र म्हणतात ना, ते बरोबरच आहे त्यांचं. अरे, घरामध्येच एवढा उजेड आहे, तर बाहेर अंधाराबद्दल कुणाकडे तक्रार करणार आहेस तू? करेक्ट आहे त्यांचं म्हणणं. यार, पटतंय आता मला. जाऊ द्या. तालमीत जायचंय, सराव करायचाय. काय कुस्ती बरोबर मस्ती करून नाही चालायची.